नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा देखील निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच बहिणी देखील खुश झाल्या आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज झाली आहे. नोव्हेंबर हप्त्याविषयी तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांना त्या ठिकाणी स्टॉप मिळाला आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेविषयी तुम्हाला जी काही शंका होती किंवा तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होतात की आता या ठिकाणी आचारसंहिता सुरू झाली आहे, निवडणुका लागलेल्या आहे, त्यामुळे आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार, तर त्या संदर्भात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे मिळणार हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि 100% तसं झालेलं आहे. तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की तुमच्या मनामध्ये नोव्हेंबर हप्त्याविषयी ज्या शंका होत्या त्या दूर झालेल्या आहेत. कारण की सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर नोव्हेंबर हप्त्याविषयी आलेली आहे की तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे. तर त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करून फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का हा व्हिडिओ तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला असतील किंवा तुमच्या नातिकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील, मावशी असेल, आत्या असेल, त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण की त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. म्हणून आवर्जून त्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्यायचं आहे. तर बघा बहिणींनो, महत्त्वाची अपडेट आली आहे की लाडकी बहीण योजनेच्या KYCसाठी मुदतवाढ देऊन महिलांना दिलासा दिला आहे. बघा, का तुम्ही जर बघितलं असेल तर मागे या ठिकाणी मुदतवाढ दिली आहे. हा एक महत्त्वाचा दिलासा तुम्हाला दिला आहे, कारण की 18 तारीख लास्ट डेट होती. 18 तारखेच्या नंतर आता 31 तारीख या ठिकाणी वाढून दिली आहे. म्हणजेच तुम्हाला हा दिलासा मिळाला आहे. अगोदर 18 तारखेपर्यंत KYCची मुदत होती, पण 18 तारखेपर्यंत जवळजवळ 1.5 कोटी महिलांनी KYC केलेली नव्हती. तर आता हा जो काही आकडा आहे तो या ठिकाणी वाढला पाहिजे KYCचा, म्हणून सरकारने तुम्हाला KYC करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. आणि ही मुदतवाढ जवळजवळ 1 महिन्याहून अधिक दिली आहे. म्हणजे जवळजवळ 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. आता जर तुम्ही बघितलं तर 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे. म्हणजेच असं नाही की तुम्ही 31 तारखेला करायची आहे. तुम्हाला आत्ताच या ठिकाणी KYC करून घ्यायची, म्हणजेच आजच तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. तर बहुतेक बहिणींनी KYC केलेली आहे. जर तुमची KYC झाली असेल तर कमेंटमध्ये लिहून पाठवा की हो सर, माझी KYC झाली आहे. ज्या बहिणींची KYC झाली आहे त्या बहिणींना लगेच या ठिकाणी पैसे जमा होत आहेत. आणि ज्या बहिणींनी KYC केली नसेल तर त्या बहिणींना या ठिकाणी आपण KYC फ्रीमध्ये करून देणार आहोत. तर कमेंट करून सांगा की सर, माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. तर कमेंट करून सर्वांनी सांगा की हो सर, माझी KYC झालेली आहे. आणि झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर, माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, आता या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. बघा, हाच प्रश्न बहुतेक बहिणींना पडलेला आहे की नोव्हेंबरचे पैसे कधी जमा होतील किंवा नोव्हेंबरचा ठिकाणी हप्ता कधी येणार आहे. तर याबाबत लवकरच ठिकाणी घोषणा होणार आहे आणि सर्व तुमचे जे प्रश्न या ठिकाणी दूर होणार आहे. आता बघा, लाडकी बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे. बघा, नोव्हेंबर महिन्यात सुरू होऊन 18 दिवस या ठिकाणी झाले आहेत. म्हणजेच तुम्ही बघितलं असेल तर नोव्हेंबर महिन्यात सुरू होऊन जवळजवळ भरपूर दिवस त्या ठिकाणी झाले आहेत. अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. लवकरच हे पैसे जमा केले जातील. याचसोबत सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही येणार असा प्रश्न विचारला जातो आहे. बहुतेक महिलांना हा प्रश्न पडलेला आहे की आता आचारसंहिता सुरू आहे, तर त्या आचारसंहितेमध्ये आम्हाला पैसे मिळतील की नाही मिळतील, किंवा निवडणुका लागत आहे तर या निवडणुकामध्ये आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार, तर हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. तर त्याचं उत्तर समजून घ्या. बघा, या काळातही तुम्हाला पैसे जमा होणार असल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजेच निवडणुका असो किंवा ठिकाणी आचारसंहिता असो तरी तुम्हाला पैसे मिळणार आहे. ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे. दुसरी गोष्ट, निवडणुका असो किंवा आचारसंहिता असो, तुमचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअसली मिळणार आहे. तुमचा हप्ता बंद होणार नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फक्त कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे की KYC केली आहे की नाही. KYC झाली असेल तर लिहून पाठवायचे की हो सर झाली आहे, आणि झाली नसेल तर नाही लिहून पाठवा. तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे, कारण की ज्या बहिणी KYC करत आहेत त्यांना हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. पुढे बघा, निवडणुकीआधीच लाडक्या बहिणींना मिळणार पैसे. म्हणजेच काय,
तर लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुका आधीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तर निवडणुकीच्या आधीच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या या ठिकाणी निवडणुका 2 आणि 3 डिसेंबरला होणार आहेत. कधी? 2 आणि 3 डिसेंबरला ह्या निवडणुका होणार आहे. त्याआधी महिलांना 1500 रुपये ठिकाणी देण्यात येणार आहे. म्हणजेच 2 आणि 3 डिसेंबरला तुमच्या निवडणुका होणार आहे, तर त्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. म्हणजेच येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे. ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे. बघा, 2 ते 3 डिसेंबरला निवडणुका होणार आहे आणि त्याआधी तुम्हाला 1500 रुपये जमा होणार आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण अजून या ठिकाणी पैसे आले नाही आहे. म्हणजे त्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. तर बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर ही तुमच्यासाठी असणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं, की KYC केली की नाही? KYC झाली असेल तर लिहून पाठवायचे की हो सर झाली आहे, आणि झाली नसेल तर नाही लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झाली नाही. तुमची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम तुम्हाला करायचं आहे. आता कोणतं काम करायचं आहे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केलेली नाही आहे तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही KYC केले असेल तर तुम्हाला लाभ मिळेल. KYC केलं नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. पुढे बघा, यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची जी मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर KYC करावी. याचसोबत KYC करताना वेबसाईटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी काही बदल केलेले आहेत. यामुळे महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय KYC करता येणार आहे. कारण की भरपूर महिलांच्या तक्रारी होत्या की सर आम्हाला ठिकाणी OTP येत नाही आहे, सर आमच्या ठिकाणी KYC होत नाही आहे. तर सर्व ज्या अडचणी त्या ठिकाणी दूर झालेल्या आहेत. आता OTP सुद्धा ठिकाणी येणार आहे. दुसरी गोष्ट, जी वेबसाईट हँग होत होती ती या ठिकाणी हँग होणार नाही आहे. म्हणजेच तुम्हाला टायमावर या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. तर बघा बहिणींनो, कोणत्याही अडचणीशिवाय तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. कोणतीही अडचण येणार नाही पैसे जमा होण्यासाठी. कोणताही या ठिकाणी अडथळा राहणार नाही आहे. बहुतेक महिलांच्या आता अडचणी अशा आहेत की त्यांचे पती वारलेले आहेत. त्या महिलांच्या ठिकाणी पती वारलेले आहेत, त्यांचे वडील या ठिकाणी वारलेले आहेत, त्या महिलांच्या ठिकाणी घटस्फोट झालेला आहे. तर अशा भरपूर ठिकाणी अडचणी होत्या, तर त्या अडचणीसुद्धा ठिकाणी आता दूर झालेल्या आहेत. कारण की अशा ज्या बहिणी की ज्यांचे पती वारलेले आहेत, वडील वारलेले आहेत किंवा त्यांचा घटस्फोट झाला असेल, तर अशा महिलांना आता ठिकाणी एक नवीन मार्ग या ठिकाणी दिलेला आहे KYC करण्यासाठी. तर तो मार्ग असा आहे बघा, KYC जर का तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी तुमचं जे वडील असतील ते वारले असतील तर त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र, किंवा तुमचे पती वारले असतील त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र, किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचा जो काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावं लागणार आहे अंगणवाडी सेविकांकडे. ठीक आहे, हे डॉक्युमेंट जमा केल्याच्यानंतर मग तुमच्या ठिकाणी KYC होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर का डॉक्युमेंट तुमच्या ठिकाणी जमा झाले नाही तर तुमची KYC होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर नक्की जमा करून द्या, तुमची KYC होऊन जाणार आहे, तुम्हाला लाभ मिळणार आहे. ठीक आहे, तर ही सुद्धा अडचणी ठिकाणी दूर झाल्या. म्हणजेच बऱ्याचशा तुमच्या ज्या अडचणी होत्या त्या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. काही शंका असतील, काही डाऊट असतील, काही मनामध्ये तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंटमध्ये विचारू शकता. आणि खास करून ह्या व्हिडिओला सर्व बहिणींनी लाईक करून द्यायचं आहे, कारण की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे. आणि काही डाऊट असतील, काही शंका असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब सर्वांनी करायचे, कारण की फ्रीमध्ये तुम्हाला ह्या चॅनलवरती माहिती मिळत असते आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी मिळत असते. म्हणून सर्व बहिणींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेजारी पाजारी, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.